आता मला सांगा, दुर्लभ या शब्दाचा अर्थ काय? की जे मिळण्यासाठी कठीण आहे त्याला दुर्लभ म्हणतो. जे सहज प्राप्त होत नाही त्याला काय म्हणतो आपण? दुर्लभ आहे. दुर्लभ, अहो त्यांची भेट फार दुर्लभ झाली म्हणजे काय? भेटत नाही असं त्याचा अर्थ असतो. भेटत नाही एवढाच अर्थ असतो. म्हणजे एखादी गोष्ट मिळण्यासाठी कठीण होणं याला दुर्लभ म्हणतो आपण. लक्ष देऊन ऐका, झोपलेलं आहेत ना कोणी? इकडे देऊ. तर दुर्लभ या शब्दाचा अर्थ होतो की जी गोष्ट मिळण्यास कठीण असते. मग काला तर सगळीकडे मिळतो. काला आपल्याला कुठे ना कुठे, आता आज आपण इथं दही अंडी फोडल्यानंतर सगळ्यांना काला मिळणार आहे की नाही? मग तो दुर्लभ असता तर मिळाला असता का? मग त्याला दुर्लभ का म्हटलंय? मग तुम्ही म्हणाल ते वैकुंठ तो ऐसे नाही, ते वैकुंठात दुर्लभ आहे, भूतलावर नाही. असं नाही, भूतलावर सुद्धा काला दुर्लभ आहे. कशामुळे? त्याचं कारण असं आहे की भूतलावर आपल्याला काला मिळतो असं जर तुम्ही म्हणत असाल तर दहीलाही मिळू शकते, काला नाही मिळू शकत. विठ्ठल 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 सांगतो, गोंधळून जाऊ नका. दहीलाही मिळू शकते आणि काला नाही मिळू शकत. म्हणजे काय? दही आणि लाहीचं एकत्रीकरण केल्यानंतर तो काला होत असतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग ती दही आणि लाही हातावर पडली याचा अर्थ काला हातावर पडला असं होतं का? तर असं होत नाही महाराज. का होत नाही? त्याचं कारण असं आहे, आता आपण जे प्रमाण म्हणालो त्या प्रमाणाचा उत्तरार्ध पहा. काला दुर्लभ यासाठी आहे, तो लाभ कुठे प्राप्त होतो? तर विशेष हा लाभ यासाठी तो संतांच्या हाताने प्राप्त झाला तर तो काला होतो, नाही तर ती नुसती दहीलाही असते महाराज. कारण काल्याचा प्रसाद जर आपल्याला हातात घ्यायचा असेल, काल्याचा प्रसाद आपल्या हातावर पडावा असं जर वाटत असेल तर तो देणारा एकतर परमात्मा असला पाहिजे, नाहीतर संत असले पाहिजे, तर त्याला काला म्हणता येतो. त्याचं कारण असं आहे, काल्याची लीला जर पाहिली तर काल्याच्या लीलेमध्ये काल्याचा प्रसाद दिलाय कोणी? हो, प्रसाद देतो पंढरीनाथ. हा काल्याचा प्रसाद, अगदी वृंदावनातला काला जरी आपण पाहिला तरी तो काला देवाने एकत्रित करून गोपाळाला सांगितलं का रे वाट म्हणून? नाही, देव स्वतः मध्ये उभे आहेत. आपल्याला चरित्र ऐकायचंय पुढे. देव स्वतः मध्ये उभे आहेत आणि स्वतः देवाने काला दिलाय. म्हणजे काला तेव्हाच होतो जेव्हा तो देवाच्या हाताने दिला जातो. देवाने एकतर काला द्यावा, नाहीतर दुसरा काला कोणी द्यावा? संतांनी द्यावा. संतांच्या हाताने काला घेतला तर त्या काल्याला अर्थ प्राप्त होतो. का? माझा ज्ञानराज गोपाळा दिलाया वाटी